नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता मी तुमका विहिरीचं बांधकाम दाखवणार आहे. रवींद्र राजाराम धुवाळ, कुंभवडे वावुळवाडी याच्या विहिरीचं काम कसं केलं ह्या पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. काही असून दे त्याच्या घरात नेऊन बांधतात मशीन पाणी आली जळून पाणी आणि बांधकामात सुरुवात करता मग सगळ्या हाता पाय माफ कर वेळेवर आपला गाळा घातला तो नारळ गेला मान्य करून घे आणि सांभाळ कर बाग. हे बघा, आता बावीक सुरुवात करणार. त्याच्यापूर्वी आता आपल्या जो ठिकाणबंदी असतात त्याला नारळ दिलं जातं की इकडे काम सुखरूप होऊन दे. ह्याच्यासाठी गावची जी रूढी परंपरा त्या पद्धतीचं असं काम चाललेलं. आता हे बघा, स्वतः मालक राजाराम धुवाळ म्हणून हे स्वतः आता इकडे नारळ वगैरे श्रीफळ देऊन आता इकडे पूजन झालेलं आहे. आणि आता पाणी वाढण्यासाठी ही मशिनी देऊन आणलेलेच आहेत. ते आमचे ऑपरेटर बंड्या म्हणून आणि अनंत पवार हे स्वतः मशीनवर आता काम करणार आहेत. आता तुमका थोड्या टायमात दाखवणार ते पाणी कसे वडणार. हा, खेचणार पाणी विहिरीतला, पाणी आटवूचा विहिरीतला. हे बघा, ही अशी तयारी चाललेली आहे इकडे. आता इकडे मशीन बसवणार आणि ह्या पाणी पूर्ण आटवून टाकणार आणि विहीर बांधून सुरुवात करणार. 30-35 फूट उंची आहे विहिरीची. हे बघा, आता इकडे मशीन चालू केलेलीच आहे इकडे. आता तुमका दाखवते पाणी कसं त्याला जातं का. स्वतःचे मालकच रवी धुवाळ म्हणून काही करतात. पाणी कसा आता ठेवला जाणार. हे बघा, हे पाणी या पद्धती तिकडे बाहेर येतात. अशी विहीर आता पूर्ण खाली करणार आणि बांधकाम चालू करणार. पाणीच बघा काय आता एकदम थंडगार पाणी आणि एकदम चांगलं नदी किनारीच विहीर आहे. पण ते एकदम गोड पाणी आहे, मथुळ पाणी नाही आहे. मशीन आता इकडे चालू केला नाही. आता पाणी इकडे वडला जाणार आहे. पूर्ण पाणी आटून द्या. तेव्हा पाणी खेचण्यासाठी ही मशीन लावलेली इकडे. आता पाणी बघा किती खाली गेलं. आता थोड्या त्यांना इकडे दगड वगैरे लावतील. बघा, एक मशीन आता वर काढतो तिकडे. आता इकडे विहिरीत उतारलो. बघा, काम चालूच आहे इकडे. आता पूर्वतयारी जोरात चालू झाली आहे. हे आमचे राजाराम धुवाळ ना. हो, हे स्वतः मालकच विहिरीचे मालक आणि आम्ही कामगार बानेवाडी संजय बाने कंपनी या कंपनीत काम दिलेला आणि आता आम्ही इकडे विहीर बांधणार. ही पूर्वतयारी आता चालू आहे इकडे जोरात. आता पाईप
एक खोदकाम चालू आहे इकडे पाईप आता पुरूसाठी, कारण तो अडचणीत येतात त्याच्यासाठी ह्या काम चाललेलं. आता थोड्या टायमात तुमका दाखवणार इकडे विहिरीचं काम कसं करता होता. हे खास स्पेशल तारळ गावातनं मागवलेलं अनंत पवार म्हणून हे मशीनवाले आहेत, हे पाणी आठवसाठी इलेले आहेत. हे बघा दगड सोडण्यासाठी कशी कमानी बांधली जातात ती बघा. आता ह्या कमानीतनं आता दगड खाली सोडणार, त्याच्यासाठी हे मोठे पराक्रमी बहिण रे हे बांधतात. हे बघा इकडे हे बघा हां असं बांधकाम चालू झालेला आणि इथून आता दगड खाली सोडणार अशी ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे. पाणी भरपूर आहे, कमी कमी 2 पुरुष पाणी आहे, 10 ते 15 फूट उंची एवढा पाणी आहे. आता मशीन लावून खाली करणार, नंतर दगड लावणार. वही भाग तुमका मी दाखवणार आहे. दुसरीची धावपळ चालू आहे, काय काय अरेंजमेंट चालली आहे, काय कसा बांधायचा काय कसा करायचा अशी सगळी अरेंजमेंट चालू आहे इकडे. बघा या पद्धतीत विहिरीचे दगड तासूचे लागतात. दगड तासकाम इकडे चालू झालेला आणि आता तिकडे विहिरीत दगड लावणार. आता तुमका दाखवणार थोड्या टायमात. बघा या पद्धतीत तासून ठेवलेले आहेत दगड. बघा आता इकडे बावीचे दगड तयार केले होते बघा. या पद्धतीत असं कळा शिकवची लागतं बघा. आणि इकडे तासकाम चालूच आहे. आणि आता बावीर तिकडे विहीर बांधूची आहे बघा. हे विहिरीचे दगड टाकणार हो बघा. हो मेन मिस्त्री आहे, दगड टाकणार हो. हे दिसत नाही रे जरा टोपी घेत ना. हां हो बघा हो दगड तयार करतात बघा. हो बघा हो सुपर मिस्त्री म्हणतात तो. तांबे सुनील तांबे आहे हे बघा. हे हेड मिस्त्री. हे दगड अगदी कसं तासला नेतो बघा. या पद्धतीत आक्रो असं बनवूचं लागतं बघा. बघा दगडाची कमावशी बघा. असे हे दगड बनवले जातात. आग्रेबंधू येतातच तिकडनं. किती दगड तयार झालेलं बघा. इकडे दाखवते मी तुमका. कामकाज दमलेत आता बसले होते बघा. बघा ही अशी विहिरीचं गोल कडसर येणार बघा. या पद्धतीत अशी विहीर येणार. त्या पद्धतीत दगड इकडे बघा तासून असे ठेवलेले. अग्रण कितपत काम चालला ना व्यवस्थित? हा कामगार कितपत आहेत? कामगार चांगला मस्त आहेत होय ना. बानेवाडी संजय बाने गँग आहे ही. तुम्ही कसला पण काम सांगा हे आमच्या गँग काम. अरे आमचं घर आम्ही 10 आठवण करतो. मायला म्हणलं घर असं होणार नाही ना. मग जमणार कसा तुमचा घर बांधला? आता होणार नाही. हा या वर्षी 7 घरा बांधून झाली आतापर्यंत. सांगतोय म्हणलं आता 2 विहिरींची कामं. आपलं घर होणार नाही म्हणलं. ना म्हणलं मी बांधलंय नसतं घर. हे बघा होतं म्हणून घर हे बांधलंय. दगड आता हे 2 दिवसात बघा किती 400 ते 500 दगड टाकून झालेलो. काय तिकडे विहिरी नेऊन थोडं ठेवलेलो. कमीत कमी 2,500-3 हजार दगड लागणार या विहिरीचा. आता तो पूर्ण तासून आम्ही ते दगड लावणार. का रवी राजाराम धोवाळ वाऊळवाडी याची विहीर आता ही बांधूची आहे. त्याच्यासाठी ही आमका विहीर बांधूसाठी आता बोलवलेली आहेत. आणि बघा पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे. आमचे मेस्त्री आराखडो करतात आणि पूर्वतयारी करतात इकडे. कसं दगड सोडायचो त्याची पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे बघा. आता
आता दगड सोडताना तुमका दाखवणार कशी विहीर बांधली जाता ही तुमका दाखवणार आहे. व त्यांचा असं बाजूचा परिसर आहे इकडे. आणि हे आमचे अनंत पवार म्हणून हे मशीन घेऊन येलेले आहेत पाणी कमी करण्यासाठी. तर खास तारळगावातनं मागवलेले आहेत. स्पेशल यांची मशीन असतात. तुमका जर ऑर्डर करूची असा पाणी बिनी उपसून घेऊचा असा तर यांच्याकडे तुमका मशीन भेटतात. कसा पवार हां तुमका आता दाखवते मी इकडे इकडे काय काम चाललं हे बघा. दगड इकडे तयारीच होतात. हे बघा हे आग्रे पण आमका इकडे सहकार्य करतात. कशी रशी बांधायची असं मार्गदर्शन करतात. हे बघा आता आम्ही थोड्या टायमात इकडे विहिरीचं काम चालू करणार आहोत. हे आमचे हेडमिस्त्री पूर्वतयारी करून दाखवतात. आता इकडे रशी तयार करतात आणि इकडे गोंतो आता तयार केला नाहीच आहे बघा. याच्यात दगड ठेवणार ते पाळणा बनवणार. कसे कोपरे बांधले असते जरा माका दाखव संजू. हे बघा हे असे 4 कोपरे बांधून त्यांना घेतला ना हे झोलो म्हणतात त्याला झोलो. हे बघा हे अशी तयारी चाललेली आहे जोरात एकदम. आणि या 2026ची ही पहिलीच विहीर आम्ही आता बांधणार आहे यावर्षी. आम्ही भरपूर विहिरी बांधले पण ही आता यावर्षीची पहिलीच विहीर आहे. हे बघा ह्याच्यात तो दगड ठेवणार आणि तो विहिरीत सोडणार. आणि कसा बांधकाम केला जाता ह्या तुमका दाखवणारच आहे मी. या पद्धतीचा तो दगड सोडला जाणार आहे. पहिलं दगड आता सोडून बघता ट्राय करता. इकडे विहिरीची पाहणी करतो तिकडे. हां कामगार कसे काम करतात हे आता बघतो तिकडे. हां आणि त्या झोळीतनं नाश्ता पाणी पण देतात ना खाली. कामगारांका वर येवता नाही या दिवसभर. उद्या काय स्पेशल आयटम काय समजत नाही. शिरा बिरा यांच्या तोंडात घालतात काय तर कामगारांच्या. हां हां आणि हे बघा हे कायम इकडे वाळूवरच आहे. हे आग्रे बंधू आमचे ते मुंबईवरनं खास इलेले आहेत. आता नळाचं पाणी म्हणतात बाद झाला तर विहिरीचं पाणी पिवता त्यांका. त्याच्यासाठी हे बघा हे मुंबईवरनं खास आता काय मेहनत करतात ते बघा. हे वाळू बिळू घेऊन येतं तिकडे. असं काम चाललेलं आहे बघा वाळू. हां आता बघा कशी टाकतील ते दाखव. हे बघा किती ढीक मारला नाही होतो बघा सकाळपासून. किती मेहनत घेतात बघा. पाणी एकदम शुद्ध पिवता ना त्यांना. आता नळाचं पाणी पिऊन कंटाळला ना मुंबईत. कंटाळा आता हा आता शुद्ध पाणी हवा. निर्मळ गंगेचे पाणी. हा हे बघा हे विहिरीचं काम इकडे चालू का. आणि आता इथे दगड घेऊन येत आहोत. आता दगडाहट चाललेला होता तिकडे. पाणी आटपर्यंत आता दगड घेऊन येणार. हे बघा दगडाचे असे हे दगड घालूचे लागतं. तो स्वतः मालक का. हे बघा हे स्वतः मालकच. हे बघा दगडा कशी टकली मारला नाही ती बघा. पण भारी काम असतं ऐकलास. हा हा हे बघा पाणी बघा किती आता विहिरीचा आता इकडे सोडलेला. हे बघा इकडे दगडच टाकलेले ते आता घेऊन जात आहोत तिकडे. बघा विहिरीची आता ही सुरुवात झालेली आहे. दगड लाव आता पाणी किती आता बघा. आजपर्यंत दुसरं दिवसा पिलेला काम करतो तिकडे. 2 मशीन इकडे जोडलेलेच होते बघा पाणी उपयोगासाठी. आता तळ झालेलो दगड लावून झालेली दोन लाईन. वरनं वापरून बघतात माणसं. भाव बघता. हा बघा बघा किती उंच ती बघा.
आता नंतर बांधल्यानंतर बघा कशी विहीर दिसेल. आमचा कधी पाठवणार तुम्ही हा पाठवणार तो. कधी ही विहिरीची मालकी ना इकडे बघता काय कामगार कसे काम करतात नाही रे वी. होय चहा पाणी लगेच देता सांगूची खोटी. हा नाश्ता पाणी एकदम चालू असतं विहिरीवरती कामगारांका. हा भारी काम आहे बघ. कामगार कसे उतारलेत बघा हे मिस्त्री. हे बघा थंडा बिंडा इलेला दाखव रे इकडे थंडा दाखव. हे बघा थंडाची बाटली इलेलीच आता. गरम होतात ना गरमी वाढली ना. बघा आमचे मेस्त्री सुनील तांबे बघा कशी ऊन लावतात ते बघा. एकदम घोडं केला निया. हे बघा असं काम चाललेलं आहे विहिरीचा. ग्रामपंचायतले लिटार पाणीवाले आता हे पाण्याची विहीरच बांधतात. हा. होय तर आता बंद झाला म्हणून हे विहिरी मारू येलेले. हो कर्मचारी होतो. हो तो आता विहिरी बांधता लोकांना पाणी देता. हे बघा अशी ही माती बिती म्हणा दगड म्हणा अशी पाळणी करूची लागतात. बघा असं काम चाललेलं. हा हो तुम्ही पैसे भरलात ना 1,500 भरलात. आमचे पैसे वेळेवर जात होते. मोठं पराक्रमी खाली विहिरीत उतारलेलं होतं. कशी माती काढतात ते बघा. थोड्या इमान मासं पण काढतील तो. हो बघा हे कसं खणता तो बघा मिस्त्री. हे साईड सगळी खणून हे पूर्ण जाम करीत येणार माती. काय चिंगळा बिंगळा होत काय रे कुरली बिरली बेडकत होत. आता बघा हो दगड कसं घेता तो बघा. आता तो खांद्यावर घेणार आणि तिकडे नेऊन ठेवणार. बघा हिची करामती बघा. हो मिस्त्री भारी आहे विलास मिस्त्री. हा हा आता बघा कसं खांदार घेता तो आणि दगड डायरेक्ट तिकडे नेऊन ठेवणार. हे बघा असं पराक्रम करू तर लागतं तेव्हा ती वीर. देवपूजा कोण करी. हा या पद्धतीचा असं दगड सोडू लागता. आता तुमका दाखवतो इकडे कसं दगड सोडता तो बघा. हे बघा हे विहिरीत खाली घेतात दगड. हे बघा हे विहिरीतला पाणी कसं खेचलं जातं बघा. हे 2 मशीन लावलेले तिकडे. हे बघा आणि ही इकडे विहीर आहे. विहिरीचा कामगारांचे काम करतोच येतं. बाजूबाजू परिसर हा झाडांतो. बाजू कलिंगडा पण अननस पण आहे बघा. हे बघा अननस. इकडे काम करतातच आमचे.
5 लाईनी झालेली आहेत विहिरीचा. हे बघा आता पाईपात पाणी भरतात. हे गॅस पकडण्यासाठी ना रे? हे बघा अशी इंच आहे. पाणी वाढण्यासाठी काय अरेंजमेंट चालली आहे ती बघा इकडे. थोड्या टाइमात दाखवते यांचा कसब नाही कसब दाखवू हवा तो तुमचा. लोकांना पण कळलं पाहिजे. हो बघा मेस्त्री आता विहिरीत उतारलेले ते आणि ते बघा दगड लावतात तिकडे. हे बघा या कसब बघा काय चाललं आता. जोडकाम चालू आता थोड्या टाइमात इकडे इंजिन चालू करणार. काय कमी पडणार नाही बिंदास. आणि हे सपोर्टच होत ना माहिती हजार म्हणून. हा हे बंड्या घरे हा खास यांची दुकान पण हा मशिनी बिशनीचा. तुमका जर विकत हवी असतील तरी पण भेटतील मशीन. बघा या पद्धतीत असे दगड ठेवले जातात आणि ते आता आम्ही विहिरीत सोडणार. हे बघा असा पाळणा केलेला. स्वतः मालक रवी ढोवाळ बघा कसे दगड घेतात ते बघा. तर वीर बहुतेक बांधून झालेली आहे. अजून 10 लाईनी फक्त शिल्लक होत. हे बघा मालक राजाराम धुवाळ म्हणून हे स्वतः मालक आहेत. रवींद्र धुवाळ याचे वडील. आज त्यांचा वय बघा काय आणि किती काम करतात ते बघा. नातू बघून झाले, पितरवा बघून झाली. तुम्ही कोण झाला आता? पंजोबा झालास की आता तुम्ही? हे पंजोबा झाले तरी आज वयाची कमीत कमी किती वर्ष झाली तुमका? 82 वय चालू. आता तरी दगड बिगड किती आणतात ते बघा. या वयात काम करणं खाऊ काम नाही या. साधारण काम नाही या. या जवान माणसांका अजून हटवतील. हे दगड बिगड बघा. हे तिन्ही सगळे दगड आणलेलेच बघा.
एवढे जाडीचे दगड हे सगळे त्यांनी आणून दिल्याने तिकडे कामगारांसर्व. हा भारी काम करणार आहे केला ह्यांचा नाद नाही करायचो. बघा इकडे मेस्त्री आता दगड लावतोच विहिरीचे. हे बघा मंडळी, आता विहीर बांधून पूर्ण झालेली आहे आणि पालापाचोळा जाऊ नये पाण्यात म्हणून हे बघा यासाठी वरती हे बांधलेला इकडे. या पद्धतीत अशी विहीर बांधून झालेली आहे. हे बघा आता थोडा मालक येतातच. विहिरीची काय व्यवस्था केला नाही बघा, कचरा जाऊ नये त्याच्यासाठी हे बघा त्याचे पाल बांधून ठेवलेला इकडे. बरेच दिवस झालो व्हिडिओ काय टाकलेला नाही, आता व्हिडिओ दाखवणार तुमका मी. हे बघा हे स्वतः मालक धुवाळ म्हणून राजाराम धुवाळ. हां रवींद्र राजाराम धुवाळ याचे वडील होते. काय कामगारांनी काम व्यवस्थित केल्याने ना काय विचारते विहिरीचा फर्स्ट क्लास. एक नंबरात तुमच्या मनासारखा झाला ना, एकदम मनासारखा काम झाला म्हणतात. मग काय सगळा व्यवस्थित झाला ना सगळा, अगदी पाऊस पाणी पडता. आता व्हिडिओ बरेच दिवस थांबलेलो हा. काय माझा आजार पण होता त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता येलो नाही. आता व्हिडिओ लोकांना दाखवूया विहीर कशी बांधली गेली आहे. कुंभवड्यातले कामगार संजय बाणे कंपनी आणि हे स्वतः मालकच सांगतात विहीर व्यवस्थित मस्तपैकी बांधला नाही त्यांनी. आणि हे बघा पालापाचोळा जाऊ नये त्याच्यासाठी कार्पेटवरती मारलेला होता. या पद्धतीत विहिरीचं काम केलेला फर्स्ट क्लास. हस्तला बघा स्वतः मका मालक दाखवतात, पाण्याची पातळी दाखवतात. आता इकडे विहिरीचा आधी फोटो घेऊया. फोटो मका थंबनेलसाठी नाही या. बघा पाणी दाखवते तुमका मी आता इकडे. बघा पाण्याची पातळी बघा किती वाढली आहे ती. आणि एकदम मस्त आता पाणी झालेलं. आता पियोग सुरुवात केला नाही या पाणी. बेडके बिडके भरपूर आहेत. हे बघा या पद्धतीत अशी विहीर बांधलेली आहे. संजय बाणे कंपनी बाणेवाडी. तुमका जर विहीर बांधून घ्यायची असा तर कॉल करू शकता. बघा पाण्याची पातळी बघा काय ती. शुद्ध पाणी, निर्मळ गंगेचे पाणी म्हणतात ते हेच पाणी आहे ना, निर्मळ गंगेचे पाणी. मालक सांगतात निर्मळ गंगेचे पाणी म्हणून. हे बघा असो बाजूक त्यांच्या परिसर आहे इकडे. पाकार बेकार आता ओराडतात. आता जरा पाऊस गेलेलो हा. असा त्यांचा इकडे कंपाऊंड हा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.